शामराव काय चाललंय एवढा आनंद पण रस्त्यात नाचत चाललंय गोष्ट तशी आहे. काय झालंय तुला माहित नाही का दरवर्षी आम्ही पावसाळ्याच्या श्रावण लागायची किती वाट पाहत असतो. श्रावण लागला की एकच डोक्यात भंडारदरा. अयो कोण कोण चाललंय मला कोणी दुसरं जायला मला जाल्याला मी आम्ही दोघच जोडीदार. दोघच जण चाललंय डेपुटीची बायको कुठे डेपुटीला जाऊ देत ती त्या जात नाहीत आणि डेपुटीला जाऊ देत नाहीत. अहो माझं एवढं मस्त पावसाच्या वातावरणात नवरा बायकोनी फिरायला जावा. आता हाय का माई बायको इथं आणि जाल्याची बायको तशी तेच कुठं जाता म्हटलं मग. त्यांची बायको त्यांना विचारत नाही ना आपली बायको इथं 2 महिने टिकत नाही. मग तुम्ही काय कशाला गडी आठवण माणसालाच काढती? गडी माणसं. आनंद खायचं प्यायचं मजा करायची धबधब्याखाली मस्त पैकी मनसर गमचे डारे जीवनाचे गीत गारे धुंद वारे. बाई हा झालं मोबाईलच बघत बसा काही कामच नाही. अगं पण माझा मोबाईल आहे मी बघते तुला काय होतंय. बाई तुम्हाला तर मश्करी पण खपत नाही. बोल काय म्हणती कस काय आली होती अहो, तुमची इस्त्री पाहिजे नव्हती जरा. म्हणजे बरी गंमत आहे का माझी वस्तू मागायला यायचं वर तर मला आडवे तिडवे बोलणे करायचे. मग तुम्ही आपले नाही राहिले. कशाला पाहिजे मी इस्त्री. अहो त्यांना कामाला जायचंय ना तिकडे ते पवनचक्कीचं काम आहे ना मग त्यांना सरासरा चढा येतोय म्हणून त्यांना बोलवले तिकडे जायचं मग त्यांच्या कपड्याला इस्त्री करायचे. हो अगो बाई इस्त्री पाहिजे इस्त्रीचे कपडे घालून कामाला जायचंय काय तर म्हणे पवन चक्क्याचं काम आहे सरासरा वरती चढता येईल. अहो कधीच्या काळी बाबा चाललाय कामाला त्यातच माझी लई खुशी आहे की काय म्हणाल ती देणार आहे त्यांना करून. अगं रुपये लई येडी आणि लई भोडी आहे तू. आता काय झालं यात तो नवरा खरंच त्या पवन चक्कीच्या कामाला चालला का. मग येडी खोटं बोलले तुला ते खोटं येड्यात काढलं त्यांनी तुला. ते आणि मला खोट. अहो ते असे घाबरत्यात मला कशाचं खोट ख सुद्धा माहित नसतं त्यांना खोट. अगं घाबरतात म्हणूनच खोटं सांगितलं ते चाललेत भंडारदऱ्याला फिरायला. काय मग आणि ते तर म्हणले तिथं पवन चक्की आहे आणि तिथं काम लय असते मला जायचंय. अगं श्यामराव ते झाले आत्ताच माझं बोलणं झालं श्यामराव भेटले होते मला फिरायला. मग पाणी पाऊस मस्त 2-3 दिवस जाणार आहेत खाणार पिणार मस्त मजा मारणार तुला सांगणार काम करून आलो थकलो मी लई. असं आहे वय. तू जायचं ना तुझ्या नवऱ्यासोबत. मला नेणार आहेत का ते. अहो त्यांनी साधं बाजारला चला म्हणलं तर माझ्या सोबत येत नाहीत आणि हे मला फिरायला नेणार आहेत का. एक काम करायचं का आपण काय आपण दोघी जाऊयात. दोघी. हा एवढे पैसे कुठे आहेत माझ्याकडं त्यांना पण द्या मी पण घ्या. अगं त्यांचं कॅन्सल कर ना तेच पैसे तू काढून घे. असं म्हणता. तसं काही ते कराय असं बी मी लय दिवस झाला अहो कुठं फिरायला आणि मला ती माहित बी नाही भंडारदरा कुठे. मी असल्यावर काय टेन्शन घेती आपण मस्त दोघी जण जाऊ. बर चला येऊ का. इस्तर नाही मग आता नको इस्त्री आता त्यांच्या कपड्याला नाही आता त्यांना इस्त्री करते मी. हो बाहेर या बाहेर या लवकर. इकडे तिकडे काय बघताय. हा कधीपासून खोटं बोलायला सुरू केलं मला आता गंडवागंडीची कामं चालू केली का. अरे काय पैशिले तुला काय नाही पैशिले. म्हणलं कधीच्या काळी बाबा चाललाय कामाला तर इस्त्री मागते तर इस्त्री द्यावी कपडे करून. पण किती नाटक त्याच्यामध्ये पण किती खोटं बोलायचं. हा काय खोटं बोललोय कामाला तर चाललोय खोटं थोडी बोललोय मी तुला. होय कामाला चाललाय तुम्ही आणि भंडारदऱ्याला कोण चाललंय. आ कोण म्हणलं तुला फिराय चालला नाही तुम्ही श्याम भाऊजी. म्हणलं कोण कोण म्हणलं मला सुगंधताई म्हणल्या. सुगंधा. हा चाललाय का नाही तुम्ही खरं खरं सांगा. मला खोटं बोलायची काय गरज होती. हा आणि कामाला चालला म्हणला ना तुम्ही. कुठं खोटं बोललोय खरंच बोललोय. काय चाललंय म्हणून. होय का मला फिरू वाटत नाही मला घेऊन जायचं होतं ना मग एवढं फिरायची इच्छा होती तर कधी नेलं का मला फिरायला. हा आता सगळी माणसं चाललेत म्हणल्या मग कशाला नेऊ तुला. का बायको बरोबर फिरायची लाज वाटते काय. बोला ना आता नाही खोटं बोलताना तोंड बडबड बडबड सुस्ती. आता काय बोलू आता माहित झालं सगळं तुला आता काय बोलू. ठीक आहे माझी मी जाते पैसे द्या इकडं. पैसे कुठे येत मग मा खर्च श्याम्या करून राहिलाय सगळा. हे 500ची नोट लपवून ठेवलेली बघितली मी. द्या लवकर तेवढे तर द्या लवकर. आता नाही ना. आता नाही ना
ती द्यायची गपचूप गुराणी, त्याच्याशिवाय अजिबात मी ही करणार नाही. तेवढे घेतल्याशिवाय काय तू सोडीते का काय? आणि तुम्ही जायचं नाही, मीच जाणार. का? कळलं का? का म्हणजे जाऊ मी दे. जाणार, मी सुगंधताई जाणार आहे. साधारण खाता आडी नको पडीत जाऊ पाली सारखी. मी पांढरी पाला असू द्या ना तर काळी पाला असू द्या, मी पाली सारखी पडू द्या ना तर कशी बी, पण जायचं नाही म्हणजे जायचं नाही. मी जाऊ देत नसती, माझी मी जाणार. मी जात असतो. काय करणार तू? मी काय जात करणार असतो म्हणजे जात असतो. मग कळेल की काय करते मी. काय करणार आहे? काय करणार म्हणजे काय करीन? शामभाऊजीला जाऊन सांगेन. नका भोंग्या आणि भोंग 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 करू. जा घरात बस जाऊन. ती नाटक जरी केली ना तर ही पारी जाणारच. चला डेपुटी, 2 दिवसाचा प्रश्न आहे फक्त. अरे बाबा यायचं काय नाही, पण आमचं मंडळ म्हणते मला घेऊन चला. आता आम्ही आमचं कुटुंब जाणार आहे. हर्षदा, मी आणि तो ज्योती तिघ जाणार आहे. तुमचं कवा तरच असतं बायको सोबत, आम्ही मित्राबरोबर कवा तरी चलत जा. अरे मित्राबरोबरच असतो, बायकोला नेतच नाही मी. त्यांना श्याम्या, पुढं फिरतच. तू साधारण खाताय ना तोंडाचा पाचका करतो राव. जिथं नाही तिथं जाऊन वकतो फाड 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 फाड. काय झालं? काय झालं म्हणजे डेपुटीला म्हणलं ते खरंय, पण सुगंधाला कशाला मानला रे? मानला कशाला सुगंधाला? मी कशाला म्हणलोय, मी चाललो होतो रस्त्याने गाणं म्हणत आपलं मस्त पैकी हिरवा निसर्ग भाऊची नेते. ती म्हणली काय झालं, लय खुश आहेत तुम्ही. म्हणलं काही नाही बुवा, 2 दिवस चाललो फिरायला भांडारा. मला काय माहिती काय झालं. जात एकटाच, माझं कॅन्सल झालेलं आहे, मी नाही येणार. म्हणजे कमून कॅन्सल केलं. का म्हणून म्हणजे आता माय बाया ते सुगंधानी बाया ना ती दोघी जणी जाणार आहेत बाया बाया. त्या कस काय जात्यान? कस काय जात्यान म्हणजे गाडी करून जात्या ना, कशा जात्यान? अरे पण आपल्याला जायचं ठरलंय ना. कॅन्सल झाला आता, कुठं ठरलंय? तू जा एकटा, मला नाही यायचं. आईला श्याम आहे, तुम्ही बी ना जायचं तर गपचिप जायचं, लय बोबाटा नाही करायचा. गावात काही नाही काही, मग इकडे याच्या बायकोला कोणतरी काय सांगत, त्याच्या बायकोला कोणतरी काय सांगत, आणि बायकांना वाटतं नवरे कुठं फिरायला जाऊच हा ना, नाही. एक मी ना बायको- चांगली ठीस मारली होती तिला, मी पटीलं होतं काय काय बोलला? मी पवनचिकीच्या कामाला चाललो. त्याला काही गरज होती का सुगंधा पण जाऊन मला सांग. तू याला सांगायचं ना मी बायकोला सांगितलं असं म्हणून, काय सांगू मला काय माहिती हो, फाटक्या तोंडाचा आहे न. तुला बी लय राव, तू सुगंधाला सांग, याला सांग. आता तुमच्या मला तोंडाला- काय माहितीये पुढे असं भाव वाटा होईल म्हणून याच्या आता बायको बाया परत चालल्या लागली. काय बाया 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 चालल्यात आता. आईला अवघडच आहे बा. आमचं मंडळ बी नाही दिलं, काय काय माहिती. जाऊ दे भाऊ, मला नाही यायचं आता, तूच जा. काय जालू ऐक ना, टिपुडी येतो मी. ए जालू, साडी हे जरा साड्या चालली. नको तिथं घालायला. मग दुसरं काहीतरी मी म्हणलो. अगं बाई, ड्रेस म्हणलं तर. काय झालं? अरे अहो आता आम्ही बोलत बोलत सुगंधताई मी चाललो होतो, हा. आणि कुठं गायब झाले काय माहिती. गायब बघितलं का? नाही. मग? कोणतरी गाडीवर आलं होतं, त्या गाडीवर बसल्या रडत रडत चालल्या होत्या. काहीतरी घटना घडली काय मग त्याच्यामुळेच गेल्या अर्जंट एकदम. अरे देवा, पण मला काय बोलले बी नाही त्या. मोबाईल बी माझ्याकडं. होय. अरे जेव्हा त्यांना गडबडच एवढी झाली की ते माणूस आला लगेच गेला, त्यामुळे मोबाईलच ध्यानात नाही त्यांच्या. जाऊ दे आता, बर बर बघते चालतंय. मी. आली का? कवशिक जायचंय मग? आता कशाचं जात आहे? का? सुगंधताई गेल्या कुठं तरी गाडीवर बसून. कुठे गेली बसून? काय माहिती कुठं त्यांच्या पाहुण्यात गेल्यात. तुला सांगितलं नाही काय? हा ना, फोन करावं म्हणलं तर त्यांचा फोन बी माझ्याकडं. मग आता कॅन्सल झालं? मग काय तर, आता कधीच्या काळी गेले होते, काय ते चालले होते, त्याला नाट लागला. हा ना, आता घोटाळा झाला आहे का नाही? मग काय बघा की, किती तयारी करून ठेवली होती मी. तर स्वयंपाक केलेला बी तसंच बाई वाया जाईन. कस काय व्हायला जाईल? मग आपण खाऊ ना दणकून. ते तर खाऊ हो. मग लई इच्छा होती माझी जायची. जाऊ दे हा आता. होय. बर पारे, मला काय नाही असं बी ना तुमचं कॅन्सल झालंय, मग मी जाऊ का? जावा आता, हा आधीच तुमचा नाट लागला होता. जावा तुम्ही तर फिरून या. नको भाऊ, जाऊ दे मोरूची, परत म्हणशील बाबा आहे ना चाललं लगे तिकडे. नको रे बाबा, तू या पुढं तोंडाला तोंड लावून घेती. जावा म्हणलंय ना आता. करत जाऊ. जावा ना मग, करत कुठं नाही म्हणलंय मी. ए बारे आला जातो भाऊ. कपडे कपडे तिकडे कुठं आता? आता इस्त्रीचे कपडे नाही मिळणार, तसंच जावा, बाकीचं सगळं सामान देते. अरे जाऊ दे मरू देते, भिजत येत तसे कपडे पुढे चावी.
बरं झालं बघ शावी. किती खुश कधी माझ्या बरोबर फिरताना एवढं खुश नाही झाले कधी मला नाही असं खुशीनं निव एक वाटलं दिवस सुद्धा भांडारा, एक वर्ष सुद्धा भांडाऱ्याची वारी चुकली नाही बा आमची. अरे कडी कोण लावली मधून? अरे बाहेरून कडी लावली कोणी? अरे कोण आहे इथं? भाई रुपेन, ही कडी कोण लावली? वहिनी काय हो? कडी कोण लावली रे? तू लावली होती का? मी नाही लावली, तुमचा आवाज आला म्हणून म्हणलं तो नाही बाथरूम मध्ये. आणता हो तुम्ही. कडी कोण लावून गेले पण बाहेरून? मला काय माहित आता. काय बाय बो नाही तर पडू दे. सुगंधताई बरं आहे का हो त्या तुमच्या घरी कोणाला काय झाले त्यांना? ए बाई कुणाला काही झालं नाही. अहो तुम्ही रडत रडत गाडीवर बसून गेला ना. कोण म्हटलं तुला? शांभाऊजी म्हणलं मला. शामराव म्हटला? हा अगं आपण चाललो दोघी जण सोबत. मध्ये तुम्हाला 2 मिनिटं वॉशरूमला जायचं होतं हा. म्हणून मी जरा पलीकडे गेले. बाहेरून त्या बाथरूमची घेतली कोणतरी कडी लावून. आवाज दे आवाज दे आवाज. एक तर फोन पण तुझ्या जवळ, मला फोन लावता येत नाही. तसंच झालं. बरं आलं तो डिगे आला थोड्या वेळाने का होईना, नाही तर माझा जीव मरून मेली असते मी तिथं. अहो तुम्ही मी पुढं पुढं बडबडत गेली पाठीमागं वळून बघते तुम्ही नाही. मग तिथनं शांभाऊजी चालले होते. मग त्यांना म्हणलं शांभाऊजी सुगंधताईला बघितलं का हो? ते म्हणले गेले गाडीवर बसून. मला वाटलं खरंच गेलं म्हणून मी आली घरी. याच्या अर्थ यांनी बरोबर शाळा केली. हे शामराव आणि तुझा नवरा सुधरायचे नाही कधी. नाही काय केलं असेल शांभाऊजीनं मला बोलले असतील आणि माझ्या नवऱ्याने तुम्हाला कडी कडी लावून घेतली असं. हा. मला माहित आहे ना हे किती दोघं शाणी आहेत ती. आता कुठे ते? गेल्यात कुठं? हा कुठं गेल्यात माहितीये का? मला म्हणले की आता काय तुझं कॅन्सल झालं मग मी जाऊ का? म्हणलं ठीक आहे जावा म्हणलं इस्त्रीचे कपडे नाही मिळणार. आता तुम्हीच नाही मग मी त्यांना अडवून तर काय करू म्हणून त्यांना म्हणलं जावा तुम्ही. मग गेले फिरायला. बरं झालं. आता 1-2च मिनिटं झालं तुम्ही यायचं आणि त्यांनी गेले. चालले मी. कुठं जाता? आता मला माझ्या घरी तर जावं लागेल ना. आता आपलं कॅन्सल झालं म्हटल्यावर तेच करावं लागेल. काही खरं नाही बाई या शामरावचं जालू भाऊचीच. आता ते शामरावला माझ्या घराकडे येऊ दे मग सांगते मी त्यांना. एक काम करू ना काय? आपण मागे जाऊ ना त्यांच्या. काय करते आता जाऊन? अहो कुठे आहेत बघू ना. बैस इथंच म्हणजे आपण माग जाऊ.